नमस्कार. इथं आलेले आहे मी मावशीकडे माझ्या. इथं बाहेर बसलेले आहेत हे. चला मी दाखवते तुम्हाला यांचं दुकान. इथं दुकान आहे बघा यांचं. इथं काका आलेले आहेत बघा समोर माझ्या. जेवण झालं आता काकाचं. आणि इकडं मावशी आहेत बघा. चला मी दाखवते तुम्हाला. आणि त्यांचं किचन दाखवते मावशीचं. अगं बाई. बघा इथं मावशी आहे. इथं हे किचन आहे मावशीचं. सकाळीच आलात आम्ही त्यांना सांगितलं पण नाही आम्ही यायलात म्हणून. सरप्राईज द्यायचं होतं. का मावशी इथं उभारलेल्या आहेत. हे किचन आहे. इथं देवघर आहे. पाठीमागे इथे गॅलरी आहे. तुम्हाला पण दाखवा म्हणलं माझ्या मावशीचं घर. गेल्या वेळेस दाखवलं होतं पण एवढं नव्हतं. आज मधून दाखवली तुम्हाला. चला मी हॉलमध्ये पण हॉल दाखवते. पुन्हा वरी जाऊ आपण. वरी पण दाखवते तुम्हाला. हे राहू दे. हॉल आहे बघा. हे लाईट गेली बघा. आताच लाईट गेली बघा. असं छान असा हॉल आहे. इथं राधा कृष्णाचे असे छान फोटो लावलेला आहे फ्रेम. आणि तिकडं मध्ये एक रूम आहे. तिकडं काही नाही दाखवली मी. तिकडे एक रूम आहे. चला आपण वरी दाखवते तुम्हाला आता. हे बाहेरचं आहे बघा. आणि दुकान तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. चला मग आपण वरी बघू. चला आपण वरी जाऊ. तुम्हाला दाखवते मी. चल रे भैया. नाही असं 2 मजली घर आहे मावशीचं. इथं एक रूम किरायाने दिलेली आहे. आणि इकडे त्यांच्याकडे गरीज ठेवलेले आहे. इथे किरायदार येणार आहे दुसरे. चला वरती बघू आपण. मला दम लागला एवढं वरी पायऱ्या चढून. गच्ची दाखवते तुम्हाला. कारण त्यांना म्हणलं पण नव्हतं ना येईल म्हणून. अचानकच आले मी. बघा वरी आलेले आहे मी गच्चीवर. इतकं दम लागलाय मला वरी पायऱ्या चढून. हे बघा गच्चीवरचं वातावरण तुम्हाला दाखवते. बघा इथं मिरच्या अशा वरी टाकल्यात मावशीनं. भैया पण आलाय माझ्यासोबत वरी. आणि वरून पूर्ण दिसतंय लातूर. मी लातूरमध्ये आलेली आता. कारण मावशीकडं माझी मुलगी पण त्यांना दिलेली आहे ना. मग बोरीची पण भेट घ्यायला आले आणि मावशीकडे बी आले. आणि जावई माझे नाही तर ते बाहेरगावी गेलेत कामावर. त्यांना कोणालाच माहीत नाही मी येणार आहे म्हणून. मग येणार आहेत ते उद्याच्याला. बघा असं वरचं वातावरण दाखवणार मी तुम्हाला. बघा असं किती सुंदर आहे बघा बरं लातूर. कोणाला लातूर आवडते सांगा नक्की कमेंट करून. बघा असं भैया आहे. मी गच्चीवर आलेले आहे. आणि तुम्हाला अजून एक दाखवायचं आहे. मावशी नाही तर काय काय लावलेलं आहे. चला मी दाखवते. इतकं मावशीला ना नाद आहे ना खरंच. याच्यामध्ये मिरची सगळे रोप तयार केलेत मावशीनं घरीच. पालक, ते लांब भोपळा असते ना ते. पण इथं पारीचं झाड आहे. आणि तिकडं मेथीची भाजी बघा तुम्ही. चला जवळून दाखवते. दिसत नाही काही की. बघा अशी किती छान आहे बघा बरं. अशी मेथीची भाजी लावलेली आहे बघा मावशीनं. आता आम्हाला तर जायचं तो येईल का काय की बाबा. आहेत आम्ही इथं किती
एकच 5पर्यंत 5ला जायचं आहे आम्हाला. बघा असं वरीचं वातावरण आहे. मावशीच्या गच्चीवर आले मी एकदम वरी. मावशी म्हणजे मावशीच्या मुलीला दिलेलं आहे, तुम्हाला माहीतच आहे, कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. बघा असं गच्चीवरचं वातावरण आहे. बघा किती छान आहे का नाही. एकदम असं प्रशस्त वाटते बरं का, खूपच. थोडा थोडा पाऊस पण यायला लागलाय. मिरच्या मलाच उरी नेऊ आता ठेवावं लागते गोळा करून. पाऊस यायला खाली सगळेजण, मी उरी आलेली आहे ना. भैया इकडे बोलायला काय रे. बघा तिकडं मला भैयाने बोलवलंय, तिकडं पाऊस यायला म्हणायला. म्हणलं तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकावं. काल पण व्हिडिओ आला नाही आपला. काल बी पाऊस होता आमच्याकडं, पुन्हा काम होतं एवढं, पाहुणे ते आलेले होते, म्हणून काल काही व्हिडिओ करणं झालंच नाही. आणि इथं आले मी मुलीला भेटायला, कारण हे म्हणले चल म्हणले भेटून बरेच दिवस झाले, चल म्हणले भेटायला जाऊ आपण. चला म्हणलं मग तुम्हाला वेळ आहे तर. मग इथं आला तर आमचे जावई नव्हते, आमचे जावई नाही तर बाहेरगाव गेलेत कामावर. इथं भैया उभारल्या. भैया इकडे, ए भैया इकडे. आणि लातूरला राहतात बघा त्या. लातूरमध्ये घर आहे खूप छान, म्हणजे आहे त्यांचं घर. म्हणलं तुम्हाला व्हिडिओ करून टाकावं. मी लातूरला आलेले आहे, कारण सकाळी मी व्हिडिओ काढणार होते बरं का घरून, पण हे म्हणलं व्हिडिओ काढू नको, तू लगेच टाकते, आपल्याला द्यायचे त्यांना सरप्राईज. साक्षूला आपल्या सरप्राईज देऊ म्हणले आपण. म्हणलं बरं ठीक आहे चालतं म्हणलं, काही नाही. मग नाही काढलं व्हिडिओ, सकाळपासून आला बी नाही आणि काल पण नाही आला. म्हणलं आज एक ब्लॉग टाकून द्यावा आपण, मावशीचं घर दाखवावं. असं 2 मजली घर आहे बघा मावशीचं, खूप सुंदर आहे. मावशीची पण भेट होती, मुलीची पण भेट होती. हे म्हणले चल म्हणले जाऊ म्हणले आपण सरप्राईज देऊ. म्हणलं चला मग मी आज आलेले आहे बघा लातूरमध्ये. म्हणलं तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकावं म्हणून टाकला. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्हाला 5 वाजता निघायचे. आता वाजलेले आहेत 2:30. 5ला निघायचे.